नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, सध्या स्थितीमध्ये जिल्हा परिषद परीक्षा मित्रांनो आपली चालू आहे. 10 जूनपासून आपले आरोग्यसेवक या पदाची मित्रांनो परीक्षा सुरू आहेतच. त्यामध्ये मित्रांनो आता सर्वात महत्त्वाची एक दुसरी अपडेट आली मित्रांनो, जी की उर्वरित पदांच्या वेळापत्रकासंदर्भात आहे मित्रांनो. जे की उर्वरित जे काही पद आहे, ज्यामध्ये ग्रामसेवक आहे, आरोग्यसेविका आहे, यांचे देखील वेळापत्रक आता मित्रांनो जाहीर करण्यात आलेलं आहे. तर नेमकं कधीपासून तुमची परीक्षा सुरू होत आहेत या संदर्भाचे आपण संपूर्ण काही अपडेट आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही अजूनही आपले मित्रांनो परिपूर्ण IPS पॅटर्न आधारित आरोग्य सेविका व आरोग्य सेवक या पदाकरताचे मित्रांनो जर तुम्ही आपले टेक्निकल MCQ क्वेश्चन बँक मिळाला नसेल तर मित्रांनो लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो मिळवून घ्या. परीक्षा दृष्टिकोनातून आपण त्यामध्ये सर्व काही महत्त्वपूर्ण इन्क्लूड केलेलं आहे, जे की मित्र खूप साऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा देखील होत आहे. तर पाहूया मित्रांनो आपण वेळापत्रक की नेमकं कधीपासून परीक्षा सुरू होत आहे. तर मित्रांनो हे जे वेळापत्रक आहे, जे की रायगड जिल्हा परिषदेअंतर्गत मित्रांनो देण्यात आलेलं आहे, जे की दुसऱ्या टप्प्यातील म्हणजे की उर्वरित पदांच्या परीक्षांसाठी आहे. तर कधी परीक्षा सुरू होत आहे, जर मित्रांनो 16 तारखेपासून जे की 16 जूनपासून परीक्षा वेळापत्रक हे सुरू आहे, जे की उर्वरित पदांचं, ज्यामध्ये आरोग्य सेविका या पदाची मित्रांनो जी की परीक्षा होणारी आहे, ज्यामध्ये द्वितीय सत्र आणि तृतीय सत्र म्हणजे की सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्ट होणारी आहे, सकाळी 11 आणि दुपारी 3 मध्ये, जे की 16 जून रोजी. तर याचे ॲडमिट कार्ड कधी येतील, तर याचे ॲडमिट कार्ड तुम्हाला 14 किंवा 13 तारखेपासून डाउनलोड करायला मिळणारे असतील मित्रांनो. त्यानंतर आहे 16 तारखेला लगेच ग्रामसेवक या पदाचा देखील असणार आहे पेपर. तर प्रथम सत्र म्हणजे की मॉर्निंग शिफ्टमध्ये ग्रामसेवक असणार आहे आणि सेकंड शिफ्ट व थर्डमध्ये आरोग्यसेविका असणार आहे. तर सकाळचं सत्र कधी असेल, जे की 7 वाजता असणार आहे यांचा रिपोर्टिंग टाईम. त्यानंतर आहे 17 गॅप आहे. त्यानंतर 18 तारखेला परीक्षा होणार आहे. 18ला ग्रामसेवक असणार आहे. तर प्रथम, द्वितीय आणि तृतीय म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड या तिन्ही शिफ्टमध्ये मित्रांनो जे की परीक्षा होणारी आहे. त्यानंतर आहे 19 तारीख. तर 19 तारखेला ग्रामसेवकच असणार आहे. यामध्ये देखील 3 शिफ्ट असतील, फर्स्ट, सेकंड, थर्ड. आणि 20 तारखेला देखील ग्रामसेवकच असणार आहे. याचे देखील फर्स्ट, सेकंड, थर्ड असे शिफ्ट असतील. आणि जे की 21 तारखेला जो असणार आहे, ज्यामध्ये प्रथम आणि द्वितीय सत्र असेल, म्हणजे मॉर्निंग आणि आफ्टरनून शिफ्ट, ज्यामध्ये फक्त 2च शिफ्टमध्ये याची परीक्षा होणारी आहे. आणि हे देखील ग्रामसेवकचेच असणार आहेत, कारण का ग्रामसेवक या पदाकरता भरपूर प्रमाणामध्ये अर्ज केलेला असल्यामुळे जे की याची परीक्षा 2 ते 3 दिवस चालणारी आहे. आणि आरोग्यसेविका या पदाकरता निम्न प्रमाणामध्ये अर्ज केले असल्यामुळे जे की फक्त 2 सत्रामध्येच परीक्षा जी आहे, जे की उरकून घेतली जात आहे. मित्रांनो, अशा प्रकारचं जे की वेळापत्रक आहे, जे की उर्वरित पदांसाठीचं होतं आणि हे फायनल वेळापत्रक असणार आहे. आणि सध्या स्थितीमध्ये हे जे आहे रायगड जिल्हा परिषद अंतर्गत देण्यात आलेलं आहे मित्रांनो. तर जे काही याचे ॲडमिट कार्ड आहे तुम्हाला येत्या 13 जूनपासून डाउनलोड करता येणार असेल. जर तुमच्याकडे तुमचा युजर ID आणि पासवर्ड नसेल तर लगेच तुम्ही IPSच्या हेल्पलाईनला देखील कॉन्टॅक्ट करून तुम्ही ते मिळवून घेऊ शकता फॉरगेट पासवर्डच्या माध्यमातून. आणि मित्रांनो, जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल किंवा हेल्प हवी असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. टेलिग्राम ग्रुपमध्ये आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप सर्व्हरची लिंक दिली आहे. तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो जे काही ॲडमिट कार्ड संदर्भाची माहिती आहे तुम्ही मिळवू शकता. किंवा मित्रांनो, तुम्हाला त्या ठिकाणी जर टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचे दोन्हीची नोट्स किंवा MCQ क्वेश्चन बँक हवा असेल, टेस्ट सिरीज हवी असेल, ज्यामधला परिपूर्ण IPS पॅटर्न अभ्यास तुम्हाला असेल मित्रांनो या उर्वरित दिवसांमध्ये, तर मित्रांनो तो देखील तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतो. आणि तो देखील अतिशय महत्त्वाचा आहे तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून या उर्वरित दिवसांमध्ये. त्यामुळे नक्की मिळवा. आणि अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आवडला तर नक्की लाईक करायला मात्र विसरू नका मित्रांनो.